त्यामुळे स्टार प्रवाहाची कोणतीही मालिका असो, तिच्या पत्रकार परिषदेसाठी काहीतरी खास असणार हे निश्चित असतं. ते काय खास असणार ते आपल्याला इथे आल्यानंतर कळतं आणि त्यामुळे तीच परंपरा पुढे चालू ठेवत आता या मालिकेमधले कलाकार कोण आहेत, ती कोणती पात्र साकारणार आहेत, कोणकोणत्या भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, असे हजारो प्रश्न पत्रकार मनाने असल्यामुळे आपल्या मनात असतीलच, साहजिकच असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी थोड्या वेळातच मिळणार आहेत. मात्र कलाकारांची ओळख आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने करून देणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया का? कलाकारांची ओळख करून घेऊया. हो, बरं, बघूया. सगळ्यात पहिल्यांदा भेटीला तुमच्या कोण येते ते? हाय हाय, मी सगळी. तुम्हाला सगळ्यांना इथे सरकारने बोलवलं असेल ना? हा, सरकार म्हणजे काय राज्य सरकार वगैरे नाही. सरकार म्हणजे आमच्या मातोश्री. तसं बघायला गेलं तर माझ्याकडे सगळं काही आहे, म्हणजे पैसा, बंगला, गाडी, नोकर चाकर आणि आई सुद्धा. पण माझ्या आईला मी आई म्हणलेलं आवडत नाही. मी तसं दाखवत जरी नसले तरी माझं मन फक्त तिच्या प्रेमासाठी झुलतं. आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस ती मला प्रेमाने मिठी मारेल आणि म्हणेल, तू माझी मुलगी नाही. हो नाही, माझे बाबा आहेत ना, ते काय मसत म्हणतात, तू माझी मुलगी नाही. नमस्कार, मी गिरीजा. आमच्याकडे ना मी, माझा लहान भाऊ आणि माझे बाबा असं आमच्या तिघांचं एक छोटंसं कुटुंब आहे. तसे काही आम्ही फारसे श्रीमंत नाही होत, पण जसे आहोत ना अगदी सुखातच बघा. पण कष्टाला तयारी आहे हा माझी. फक्त माझ्या कष्टांना जर का नशिबाची साथ मिळाली ना, तर माझं नशीब असं बदललं म्हणून समजा. नशीब बदलायचं नसतो हो. नशीब वरबडायचं असतं, ते बी दुसऱ्याचं. आई बापाला मीच मार आणि गरज पडली तर हिला पण मारी. कारण नागेश्वर घोरपडेच्या भविष्याच्या आड जो कोणी येईल, नशिबाच्या आड जो कोणी येईल, त्याला त्याचे भोग भोगायला लागणार. ऑफकोर्स आमचे दादासाहेब जे बोलतात ना ते करून दाखवतातच. जरा जपू ना, हवं त्यांच्या नावातच नाग आहे. आणि मी उर्वशी, त्यांची बहीण, त्यांच्या मुलाच्या मनात आईविषयी मी ऑलरेडी भरपूर विष उतरवलंय. मुलगा तिचा असला ना तरी आहे मात्र तो माझ्याच ताब्यात. तेजस्विनी उर्फ सरकार. नुसतं ताब्यात असून चालत नाही, माणसं मुठीत असावी लागतात. आता माझंच बघ, मी सखीला मुठीत ठेवण्यासाठी माझा एक प्यादा शोधून काढला. आता आमचा घर जावई ड्रायव्हर जरी असला तरी, बरं का, ड्रायव्हर जरी असला तरी त्याचा कंट्रोल सरकारकडे असायलाच पाहिजे. दिसतं तसं नसतं. काय यांना असं वाटतं की सगळे जे काय डाव आहेत यांनाच माहिती आहे. पण खरा लपण डाव हा काना खेळणार कसा ते लवकर कळेल. पण कोणी कितीही डावपेच खेळो, कोणी कितीही डावपेच खेळो, शेवटी ज्याचं आहे त्याला मिळतच. कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला, ओरबडायचा प्रयत्न केला, वरच्याच्या दरबारात न्याय मिळतोच. माझी साथ गिरिजाला आहेच आणि आम्हा सगळ्यांना आमच्या नशिबाची आणि तुमची. येस.